हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. मुख्यमंत्री फडणवीसांकडून महायुतीच्या सर्व आमदारांना नाश्त्याचं निमंत्रण. सकाळी 8:30 वाजता मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हे आयोजन. तर आगामी निवडणुका विधिमंडळ कामकाजासंदर्भात यावेळी मार्गदर्शनाची शक्यता. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून एनडीएच्या सर्व खासदारांना आज रात्री जेवणाचं निमंत्रण. सर्व खासदारांना पंतप्रधानही मार्गदर्शन करण्याची शक्यता. शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त निवासस्थानी स्नेहभोजनाचा कार्यक्रम. महाविकास आघाडीच्या खासदारांसह अजित पवार आणि गौतम अदानी सुद्धा उपस्थित. कार्यक्रमानंतर अजित पवार आणि रोहित पवारांचा एकत्र कारनं प्रवास. राज ठाकरे आज ठाणे रेल्वे कोर्टातील सुनावणीला प्रत्यक्ष हजर राहणार. परप्रांतीयांच्या रेल्वे भरती प्रकरणावरील मनसेच्या आंदोलनाप्रकरणी ही सुनावणी. मुंडवा जमीन व्यवहार प्रकरणी पार्थ पवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता. पार्थ पवारांवर अद्याप कोणताही गुन्हा दाखल का नाही, मुंबई हायकोर्टाचा थेट सवाल. पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणामध्ये कुणालाही वाचवायचं नाही, सरकार मुंबई उच्च न्यायालयात सबमिशन करेल. मुख्यमंत्री फडणवीसांचं यावर भाष्य. तर लाडक्या बहिणींमुळे सरकार आलं, पण 1 नंबरचा माणूस 2 नंबरला जाऊन बसला. जयंत पाटलांचा फडणवीसांसह शिंदेंना टोला. तर आमच्यात नंबर बदलत असतात, देसाईंचा प्रतिटोला. लाडक्या बहिणींनी विरोधकांचा टांगा उलटवला. योग्य वेळी लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. जिल्हा परिषद आणि मनपाच्या निवडणुका जोमानं लढायच्या आहेत. धनशक्तीला श्रमशक्तीतनं उत्तर देऊ. महाविकास आघाडीसोबतच युती करा. महायुतीतील पक्षासोबत युती नको, उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आदेश. अमित शहा आणि देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला. मद्रास हायकोर्टाच्या न्यायाधीश हक्कभंग नोटीशीवरून घेरलं. तर कोण होतास तू, काय झालास तू, शहांचा व्हिडिओ शेअर करत फडणवीसांनी सुद्धा ठाकरेंना डिवचलं. बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार. काही बिबटे आफ्रिकेला पाठवण्याचाही प्रस्ताव. वनमंत्री गणेश नाईकांची माहिती. सिडकोच्या घरांच्या किमतीचा पुनर्विचार करा. सर्वसामान्य नागरिकांना परवडतील अशा किमती ठेवा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे बैठकीत अधिकाऱ्यांना आदेश.